वेगवान स्वरूपात। राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागलेत। उकाडा वाढल्याने राज्याची विजेची दैनंदिन मागणी तब्बल 26,000 मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे। विदेशी मागणीत सुमारे 5,000 मेगावॅटची मोठी वाढ झाली आहे। सर्वच वीज कंपन्यांनी आपली वीज निर्मिती वाढवली आहे। देशात सध्या नव्या सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतोय। नव्या मालामध्ये ओलावा अधिक आहे आणि सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 5,000चा भाव मिळतोय। सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस याच भाव पातळी दरम्यान राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक खोड माशीसह बुरशीजन्य रोगानं आक्रमण केलंय। या रोगामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक संकटात सापडलंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे। अशातच कारंजा तालुक्याच्या वाघोडा इथले हेमराज खौशी या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या शेतात ट्रॅक्टर फिरवत पीक नष्ट केलंय। राज्यात अवघ्या 36,085 हेक्टर क्षेत्रावरच ज्वारी आणि बाजरीची पेरणी झाल्यामुळे बाजरीची उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे दिवाळीनंतर बाजरीचे दर वाढण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील उप्पलखेडा इथं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात भुंगे आणि अळ्या आढळून आल्यात। शिजवलेल्या उसळीमध्ये भुंगे आणि अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे। संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारलाय। त्यावेळी मुख्याध्यापकांनी अरेरावी केल्यानं पालकांनी शाळेला टाळं ठोकलं। पनवेलमध्ये तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। कळंबोली, नवीन पनवेल, त्याचबरोबर खांदा कॉलनी, काळुंद्रे आणि करंजाडे या वसाहतींसह अनेक गावांमध्ये सोमवार ते मंगळवार असा 36 तास पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती सिडको महामंडळानं जाहीर केली आहे। चंद्रपुरात डेंग्यू आणि टायफॉइडने डोकं वर काढलंय। रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे। शहरात डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू देखील झालाय। मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रावस्थेत असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केलाय। गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये। सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 71 रुग्ण आढळून आलेले आहेत। सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद नाहीये। आरोग्य विभागाच्या विविध कार्यालयातील 2,862 अस्थायी पदांना युद्ध पातळीवरती मान्यता देण्यात आली आहे। आरोग्य विभागाच्या औषध खरेदीतील गोंधळ आणि अपुऱ्या कर्मचारी वर्ग याविषयी विरोधक सातत्याने सरकारवरती आरोप करतायत। त्यामुळे आरोग्य विभागानं एकाच दिवशी 14 शासन निर्णय जारी केले। मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झालाय। हातखांब्याजवळील चारवेली गावाजवळ टँकर पलटी झालाय। त्यामुळे टँकरमधून गॅस गळती होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गावकरी आक्रमक झाले। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेते मंडळींना गावात प्रवेश न देण्याचा निर्धार तांदूळवाडीतील ग्रामस्थांनी केलाय। आरक्षणाचा प्रश्न सोडवा तेव्हाच गावात पाऊल ठेवा असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय। या संदर्भात गावात बॅनर्स देखील लावण्यात आले। मावळच्या कान्हेपाटा इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेला पालकांनी घेराव घातला। मावळ तालुक्यात 125 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणजे कान्हेपाटा येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि या शाळेत 684 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शिक्षक मात्र 15 आहेत। त्यामुळे शिक्षक कमी असल्यामुळे पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घालत जाब विचारला। नियोजन विभागानं बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यासाठी 1,266 कनिष्ठ अभियंत्यांना भरती केलं गेलंय। नियोजन विभागाने रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मनरेगाच्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत बाह्य संस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतलाय। देशात इलेक्ट्रिक कार उत्पादकांना सुगीचे दिवस आलेले आहेत। इलेक्ट्रिक कारची विक्री दुपटीने वाढली आहे। एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विजेवरची कारची विक्री ही दुपटीने तर हायब्रिड कार म्हणजेच विजेवर आणि पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय। चालू वर्षात मुंबईसह उपनगरात गृहविक्रीने चांगला जोर पकडल्याचं दिसून येत आहे। गेल्या सलग 3 महिन्यात मुंबईतल्या गृहविक्रीनं 10,000चा टप्पा देखील ओलांडलाय। चालू वर्षात मुंबईत 31% घरांची विक्री ही पश्चिम उपनगरात झाल्याचं दिसून येते। तर पूर्व उपनगरातही आता विकास कामं सुरू आहेत आणि त्यामुळे घरांच्या मागणीतही वाढ होताना दिसतेय। 2 आणि 3 BHKला सर्वाधिक मागणी आहे।
पुण्यात महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचा अंतिम टप्पा रुबी हॉल ते रामवाडी हा व्यावसायिक तत्वावरती डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे। स्वारगेट ते मंडई आणि मंडई ते सिव्हिल कोर्ट व्हाया कसबा पेठ हा भुयारी मार्ग सुरू होण्यासाठी मात्र पुढील वर्षांचा एप्रिल महिना उजाडेल असं चित्र आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या बसला अहमदनगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरती लिंबा गणेश गावाजवळ अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट रस्त्यावरून शेतात शिरली। यात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। उद्धव ठाकरे गटाकडून सध्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे। मात्र उल्हासनगरमध्ये अशाच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानं 27 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि या कार्यक्रमामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी कल्याण आणि डोंबिवलीमध्ये ठाकरे गटातील पदाधिकारी नेत्यांना कार्यक्रम रद्द करण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। उल्हासनगर शहरातील अनधिकृत डंपिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नापीक होत आहेत। शिवाय या डंपिंगमुळे शहरात दुर्गंधी पसरते। लवकरात लवकर डंपिंग ग्राउंड बंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नाशिकमध्ये साकीनाका पोलिसांनी कारवाई करून ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला। यावेळी पोलिसांनी 300 कोटींहून अधिक रकमेचा ड्रग्स साठा जप्त केलाय। गेल्या 10 महिन्यांपासून या कारखान्यात बनत असलेले एमडी ड्रग्स हे तस्करांमार्फत मुंबईत सप्लाय केलं जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। गोंदियातल्या सालेकसा तालुक्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून विक्री करण्याच्या बेतात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे। त्यांना जिल्हा सत्र न्यायालयानं 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 9,000 रुपयांचा दंड देखील ठोठावलाय। आई वडिलांना सांगू नको, तुझे नोकरदार पेशातील व्यक्तींशी लग्न लावून देऊ असं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक आहेत आणि 202 कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी देविदास अधानेंचा नवा घोटाळा उघडकीस आलाय। अंबादास मानकांबीप्रमाणे त्यानं यशस्विनी महिला स्वयंसहायता गट सहकारी पतसंस्था स्थापन केली आणि त्यात पत्नी सविता, मुलगा पवन सोबत मिळून 87 कोटी 82 लाखांचा घोटाळा देखील केलाय। सिडको पोलीस ठाण्यामध्ये तिघांसह 15 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। बातमी पुण्यातून ड्रग्ज तस्करी प्रकरणात येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर पुणे पोलिसांची 10 पथकं त्याच्या मागावर आहेत। परंतु 6 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्यानं ललित राज्याबाहेर गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान पोलिसांनी त्याच्या संपर्कातील लोकांवर वॉच ठेवलाय। तांत्रिकदृष्ट्या पोलीस तपास करतायत। चंद्रपूर महापालिकेकडून शहर सुशोभीकरणासाठी ॲक्शन मोडवरती आलंय। दरम्यान ठिकठिकाणी भित्तीपत्रकं, पॅम्पलेट, होर्डिंग लावणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। आयुक्त मनपा यांनी कारवाई केली आहे। पालघरमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले। पीडिता 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली। अधिक चौकशी सुरू आहे। अंदरबावळा ते बिबट्यांचा वावर पाहायला मिळतोय। बिबट्या नागरी वस्तीत वावरू लागलाय। माऊ गावातील ग्रामस्थ यामुळे भयभीत झालेले आहेत। बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागलेत। काही दिवसांपासून घसरत गेलेलं सोनं चांदीचे भाव इस्रायल आणि हमास यांच्यावरील तणावानंतर पुन्हा एकदा वाढू लागलेत। शनिवार चांदीच्या भावात 1,600 रुपयांची उसळी घेतली तर सोन्याचेही दर 300 रुपयांनी वधारलेत। 7 महिन्यातील नीचांकी भाव याआधी होते। जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवा रंग महोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध संस्कृतीचं दर्शन घडवलं। शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारनं महिला सशक्तीकरण हे नवं अभियान जाहीर केलेलं आहे। राज्यातील 1 कोटी महिलांना या अभियानातून लाभ देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, आमदार निधी, विविध शासकीय योजनांचा निधी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी आणि अभियानाचा प्रचार, प्रसार आणि नियोजनासाठी वापरण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या सोहळ्याला मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय।
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसनं विभागवार बैठकांचं आयोजन केलंय। मुंबई वगळून राज्यातील इतर 42 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईत आढावा बैठक होतीये। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, विश्वजित कदम हे हजेरी लावणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत। मंडणगड तालुक्यातील दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थिती दर्शवतील आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या न्यायालयाचं उद्घाटन होणार आहे। गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शिल्पासाठी पालकमंत्री फंडातून निधी देण्याचं भाग्य मिळालं अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। तर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी त्यांना विचारलं असता न्याय व्यवस्था पारदर्शक आहे, न्यायिक व्यवस्थेसोबतच सरकार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 25 ग्रामपंचायतीवरती भगवा फडकवा, तुम्ही हरले तर त्याची पावती माझ्या नावावर फाटेल या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या। जळगावात शिवसेनेची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा ताकदीने लढू असं सांगत गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करत वकील मंडळीशी संवाद साधला। यावेळी पवार कुटुंबाचे आणि इंदापूरचे 6 दशकांचे ऋणानुबंध आहेत ते जपण्याचा प्रयत्न मी 15 वर्ष प्रयत्न केलाय, त्यामुळे तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद पुढेही असेच राहू द्या आणि ऑन मेरिट मला पास करा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात केली आहे। राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गिरीश परदेशी, रोशन राजपूत हे 2 कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। मागण्यांबाबत सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देऊन उपोषणकर्त्यांनी रात्री आंदोलन मागे घेतलं। आमदार किशोर पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते दोघा उपोषणकर्त्या तरुणांना ज्यूस देऊन त्यांचं आमरण उपोषण सोडवण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसांनंतर पुन्हा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यांनी दिलाय। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। लोकशाहीमध्ये ज्यावेळेस लोकशाही मान्य होत नाही त्यावेळेस पक्ष हातून चाललाय असं वाटणं आणि पक्ष चोरीला जातोय असं म्हणणं हा केवळ केविलवाणा प्रयत्न आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। बीड जिल्हा दौऱ्यावरती आलेल्या धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली, यानंतर ते बोलत होते। प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद कंत्राटी पद्धतीने भरावीत असं म्हटलं होतं। त्या वक्तव्याचा शंभूराज देसाई यांनी समाचार घेतलाय। महाराष्ट्राच्या विधानभवनात 288 आमदारांपैकी एकही आमदार नसणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी 170हून अधिक बहुमत असलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वक्तव्य हे निंदनीय आहे असं शंभूराज देसाई म्हणाले। जळगाव जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेनं शक्ती प्रदर्शन केलं। मुंबईच्या दिंडोशीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। राज्य सरकारच्या कामांच्या धडाक्यामुळे शिवसेनेसोबत कार्यकर्ते जुळतायत अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली। काही लोक फक्त फेसबुकवरून सरकार चालवत असल्याची टीका देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी केली। गोरेगाव वाघीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। रहिवाशांना संसार उभे करण्यासाठी तातडीनं 50,000ची मदत देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले। जळगावमधील राजपूत समाजाकडून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला। मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात, मात्र शासन निर्णय निघेपर्यंत उपोषण चालू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। शिवसेना आमदार संजय शिरसाटांना समज देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं असं शिरसाट यांनी विधान केलं होतं। त्यांच्या या विधानामुळे महायुतीतले नेते नाराज असल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। डोक्यावर कसा परिणाम झालाय हे संजय राऊत वेळोवेळी दाखवत आहेत। लवकर वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय।
मंत्री दादा भुसे मालेगाव कोर्टात संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। या प्रकरणी कोर्टानं नोटीस बजावत राऊतांना 28 ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश दिलेत। गिरणा साखर कारखान्यात भुसेंनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। ठाण्याच्या हाजोरी परिसरात शिवसेना आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा कार्यक्रमादरम्यान दोन्ही गट आपापसात भिडले आणि यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकनाथ शिंदेंवर आरोप करताच त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। जितेंद्र आव्हाडांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी नोटीस बजावली आहे। अण्णा हजारेंनी देशाचं वाटोळं केल्याचं ट्विट काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी केलं होतं। या प्रकरणी अण्णा हजारेंच्या वकिलांकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाकडून महाविद्यालयांमध्ये सायकल दौरा सुरू करण्यात आलाय। या उपक्रमात पदाधिकारी सायकलवर जाऊन तरुणांशी संवाद साधणार आहेत। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय। कुठेही जाऊ नका।